हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू परिवर्तन लर्निंग सेंटर। तो कैसे हो आप सभी लोग? तो आई होप सभी बच्चे अच्छे होंगे और पढ़ाई भी एकदम बढ़िया से कर रहे होंगे। तर हीच तुमची तयारी अजून जोरदार करण्यासाठी आपण आपल्या या परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी फ्री मध्ये आपण 8वे NMS चे व्हिडिओ लेक्चर्स डेली अपलोड करणार आहोत। आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। वेळ न लावता आपण सुरू करूया त्याच्या पुढचे प्रश्न, म्हणजे सांकेतिक भाषेवरचे राहिलेले जे प्रश्न होते ते आपण या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये पूर्ण करणार आहोत। तर आपण जवळपास त्यावेळेस 15 प्रश्न सोडवले होते। आता राहिलेले म्हणजे 16व्या प्रश्नापासूनचे प्रश्न आपण इथं कंटिन्यू करूया। तर बघा 16वा प्रश्न काय सांगतोय, बरोबर आहे। आता इथले जे प्रश्न आहेत जास्तीत जास्त एबीसीडी वरचे प्रश्न आहेत, त्यामुळे एबीसीडी तुम्हाला कंटिन्यू काढायची आहे। प्रश्न सोडवताना एबीसीडी काढून ठेवा। रफ मध्ये तुम्हाला एक पेन्सिल आणि एक पेज वापरायचा आहे, ज्यावरती तुम्हाला रफ प्रकारे तिथं सोडवता येईल, ठीक आहे। चला बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, एका सांकेतिक भाषेमध्ये संकेत हा शब्द 35 असा लिहिला जातो, तर प्राइस हा शब्द कसा लिहिला जाणार आहे, बरोबर आहे। मग संकेत शब्द काढून घेऊ आपण, SANKET, ठीक आहे। तर संकेत मध्ये जर बघितलं आपण, एस हा एबीसीडी मध्ये 19 नंबरला येतो, अधिक ए हा एबीसीडी मध्ये 1 नंबर येतो। खाली बघा एबीसीडी दिली नसेल तर तुम्ही पण ते ड्रॉ करू शकता। त्यानंतर एन एबीसीडी मध्ये 14 ला येतो, के 11 नंबरला येतो, अधिक ई 5 नंबरला येतो, अधिक टी हा 20 नंबर येतो। सगळ्यांची बेरीज होते 70। 70 ची निम्मी केली म्हणजे भागिले 2 केलं तर उत्तर आलं 35, बरोबर आहे। नियम समजला, सगळ्यांची बेरीज करायची। एबीसीडी मध्ये जे अक्षर येतं ते कुठल्या नंबरवर येतात, कुठल्या अंकाला येतात, सगळ्यांची काय केली आपण, ऍडिशन केली, बेरीज केली। आणि म्हणजे बेरीज केल्यानंतर त्याला भागिले 2 केला आपण, म्हणजे निम्म केलं, त्यावेळेस आन्सर भेटला आपल्याला 35। तसंच या प्राइस शब्दाबद्दल करायचं, जर घेतला आपण PRI प्राइस, ठीक आहे, ZE, तर P हा एबीसीडी मध्ये किती नंबरला येतो बघा, 16 नंबरला, अधिक R बघा एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे, 18 नंबरला, अधिक I 9 नंबरला, नंतर Z 26 नंबरला, अधिक E जर बघितला आपण, E किती नंबरला येतो, 5 नंबरला। करा सगळ्यांची बेरीज, काय ती बेरीज, 16 अधिक 18 असं आपण उभी मध्ये मांडणी करूया। 16 अधिक 18 डबल डिजिट वाले घ्या, 26, नंतर 9 आणि 5, ठीक आहे, 9 अधिक 5 सगळ्यांची बेरीज करू। 9 आणि 5 14, ठीक आहे, 14 वरून असेल, 6 आणि 8 14, 14 आणि हे 6 20, 20 आणि 5 25, आणि हे 9 9 25 35 34, 34 ला 4 हातचे आले 3, 3 आणि 2 5 6 7 74। आता 74 ला भागिले 2 केलं तर काय येते, बेत्रिक 6 आणि बेसती 14 37। 37 ऑप्शन मध्ये कुठे आहे, पर्याय क्रमांक 2, कळलं का। बेरीज सगळ्यांची किती आली, 74 आली। इथं पण लिहू शकता तुम्ही, सगळ्यांची बेरीज 74 भागिले 2 केलं तर आन्सर मिळेल आपल्याला, भागिले 2 केलं तर आन्सर किती भेटतं, बेत्रिक 6 आणि बेसती 14, 37 म्हणजे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे। चला पुढचा आन्सर बघू आता। 16वा झाला प्रश्न, 17व्याकडे जाऊ। जितके जास्त होईल तितके जास्त प्रश्न आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे। बघा, एका सांकेतिक भाषेत गो हा शब्द 11 आणि SIT सीट हा शब्द 16 असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये डाऊन हा शब्द कसा लिहिला जाईल। तर आता तशाच प्रकारे आपल्याला GO जर बघितलं आपण, जी की बघा इथं 7 नंबरला आहे, आणि O जर बघितला आपण तर 15 नंबरला आहे। सगळ्या दोघांची बेरीज जर केली आपण, किती होते बेरीज, 22, ठीक आहे। G अधिक O, ठीक आहे, यांची जर बेरीज केली, 7 नंबरला हा अधिक O आहे, 15 नंबरला बेरीज आली यांची दोघांची किती, 22, तर 22 बेरीज आली। त्याच प्रकारे 22 ला भागिले 2 केला आपण, 2 भाग केले तर किती आलं, 11, हे 11 आपलं उत्तर मिळालं, इथं अवघा 11 आहे। तसंच SIT सीट शब्दासाठी पण सेम असणार आहे। मग डाऊन शब्दासाठी आपल्याला काय करायचंय, किंवा किंवा एकदा बघा, हा 2 भागिले केले कारण याच्यामध्ये अक्षर 2च होते, जी आणि ओ। आता SIT सीट शब्दामध्ये 3 अक्षर आहेत। एस बघा एबीसीडी मध्ये वर लिहितो आपण, SIT, एस किती नंबरला आहे, 19 नंबरला, अधिक आय आहे 9 नंबरला, अधिक टी आहे 20 नंबरला। यांची जर बेरीज केली तर 20 आणि 20 40 आणि 8 48, 48 भागिले 3, 3 का भागिले केलं कारण याच्यामध्ये अक्षर किती येतं, 3 येतं, SIT असे 3 अक्षर येतं म्हणून भागिले 3, तर उत्तर येतं 3 1 3 3 संग 18, म्हणजे 18 येतं, तर 16 येईल रे, 3 संग 18, बरोबर, हा 3 1 3 3 संग 18, 16 मिळालं बघा, या ठिकाणी 16 येईल। त्यानंतर डाऊन या शब्दासाठी सांगायचं तुम्हाला, आता डाऊन साठी लिहितो DOWN। डी एबीसीडी मध्ये 4 नंबरला, O येतो 15 नंबरला, W येतो हाऊ मेनी नंबर, 23 नंबर,
आणि n येतो 14 नंबरला. या सगळ्यांची जर बेरीज केली तर काय येते बघा, 14 आणि 15 28 29, 29 अधिक 23 अधिक 4 9 1 10 12 13 14 15 16 ला 6 चाला 1 4 4 5 56. ठीक आहे, 56 भागिले 1 2 3 4. ठीक आहे, 56 भागिले 4 याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 4 अक्षर आहेत. 4 1 4 4 चौक 16, उत्तर येतं 16. 4 1 4 4 चौक 16. तर 14 कुठं दिसतंय पर्यायामध्ये तुम्हाला? पर्याय क्रमांक 4. तर या प्रश्नाचा उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढचा प्रश्न. हे तुमच्या NMS च्या बुक मध्ये सुद्धा क्वेश्चन आहेत. तिथले क्वेश्चन आपण तुमच्या मॅथ साठी सॉल्व्ह करणार आहोत, बुद्धिमत्तेसाठी. लक्षात घ्या. आता बघा GO हा शब्द 32 असा लिहिला जाणार आहे. आता त्याच ठिकाणी बघा G खालून किती नंबरला येणार? 20 नंबरला. आणि O जर बघितलं तर खालून 12 नंबरला येणार. ठीक आहे, असा जर बघितलं तर वरून कितीला असतो? 15 ला. तर G बघा, GO शब्द घेतले. G किती नंबरला म्हणला आपण? 20 नंबरला. अधिक O किती नंबरला येणार? 12 नंबरला. दोघांची बेरीज केली तर किती येते? 32. ठीक आहे, 32 बेरीज आले. हा झाला 32. तर SIT हा शब्द 33 असा लिहिता तर त्या सांकेतिक भाषेत डाऊन शब्द कसा लिहिला जाणार आहे? काहीच नाही, त्याचे जे आहे उजव्या अक्षराकडून किंवा खालून नंबरिंग मोजायची आहे. लक्षात घ्या, मी इथे लिहितो DOWN. तर D ABCD मध्ये बघा किती नंबरला आहे? खालून 23 नंबरला. मी घेतले 23 अधिक O बघा खालून किती नंबरला आहे? 12 नंबरला. 12 अधिक कहां गया रे? हा, D घेतला, O घेतला. आता W खालून किती नंबरला येणार? 4 नंबरला. अधिक N जर बघितलं आपण तर 13 नंबरला येणार. सगळ्यांची बेरीज करायची आता आपल्याला. 23. आता उभी मांडणी करू का आपण बेरीज करण्यासाठी? इकडे उभी मांडणी करता. हे इथे करू. 23 अधिक 12 अधिक 13 अधिक 4. तर 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 4 12 ला 2 हाताला 1 1 2 4 5 52. 52 कुठे एका पर्यायामध्ये? तर 52 पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 3. या सगळ्यांची बेरीज किती आली? 52 एवढी आली. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आन्सर मिळाला तुम्हाला. बस क्लिअर आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघू आता. प्रश्न 19वां. क्या है इसमें? सांकेतिक भाषेत ड्रायव्हर हा शब्द 12 आणि पुढे काय रे? पेडिस्टेरियन. ठीक आहे, काहीतरी स्पेलिंग आहे. हा 20 असं लिहिले तर ऍक्सिडेंट हा शब्द कसा लिहिला जाईल? आता ड्रायव्हर शब्दामध्ये मोजा 1 2 3 4 5 6. किती अक्षर आहेत? 6 अक्षर आहेत. 6 ची दुप्पट करा. 6 2 12 मिळालं. हे बघा 12. आता याच्यात किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ची दुप्पट केली 20 मिळालं. आता याच्यात अक्षर मोजा 1 2 3 4 5 6 7 8. 8 ची दुप्पट केली तर 16. ठीक आहे, आन्सर आला आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, मिळाला आन्सर. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघूया. खूप इझी आहे रे, तुम्हाला फक्त जरासं डोकं लावायचं पोरं, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे तुमच्यासोबत, सगळे प्रश्न सॉल्व्ह करू आपण. बघा, एका सांकेतिक भाषेत H 11 लिहिला जातो, P 19 असं लिहिला जातो, TO 41 असं लिहिला जातो. तर त्या सांकेतिक भाषेत तुम्हाला LED हा कसा लिहायचा तो सांगतो. बघा, तुम्हाला एका MCQ क्वेश्चन मध्ये मी घेतला होता याच्या अगोदर पण, आणि याचा आन्सर सांगलेला आहे. कमेंट बॉक्स मध्ये सांगा याचं काय सिक्वेन्स आहे. बघा, ABCD मध्ये H किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. 8 अधिक 3 11. इथं लिहून दाखवतो तुम्हाला. ABCD मध्ये H हा किती आहे? 8 नंबरला. अधिक 3 केले, उत्तर मिळालं 11. त्यानंतर P ABCD मध्ये किती नंबरला आहे? 16. ठीक आहे, 16 अधिक 3 किती भेटतात? 17 18 19. बरोबर आहे. मग TO ABCD मध्ये बघा, T किती नंबरला आहे? 20 नंबरला. अधिक 3 किती झाले? 23. त्यानंतर O ABCD किती नंबरला आहे तो? 15 अधिक 3 झाले हे 18. 18 अधिक 23 या दोघांची बेरीज किती येणार आहे? 41 येणार आहे. 20 यहाँ से गए उधर 30 40 41. बरोबर आहे, 41 बेरीज येते. मग तसंच तुम्हाला विचारलंय LED साठी काय येणार आहे. बरोबर आहे. तो देखो L आपण घेऊया. किती नंबरला? L 12 नंबरला. इथे लिहितो LED. L 12 नंबरला आहे. 12 अधिक 3. ठीक आहे, 12 अधिक 3 किती भेटतात? 15. त्यानंतर अधिक E 5 नंबरला आहे. 5 अधिक 3 किती भेटले? 8. नंतर D 4 नंबरला आहे. 4 अधिक 3 किती मिळाले? 7. या सगळ्यांची बेरीज केली तर 15 आणि 15 30. ठीक आहे, तर 30 पर्यायामध्ये कुठे आहे का रे? पर्याय क्रमांक
4 मिळाला आन्सर. ओके गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. चलो भाई चलो. प्रश्न क्रमांक 21 पहा बघा. यामध्ये काय सांगितले तर ए ते झेड हे इंग्रजी अक्षरमाला आहे. ए 1 नंबरला, बी 2 नंबरला, सी 3 नंबरला, डी 7 नंबरला. ठीक आहे. हाऊ मेनी 1 नंबर, बी 3 नंबर, सी 5 नंबर, डी 7 नंबर. म्हणजे काय ऑड नंबर देत ना, सॉरी इवन नंबर. तर काय येणार म्हणजे विषम संख्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण मराठी माणसं मराठी भाषा लगेच समज तुम्हाला. विषम संख्या दिल्यात याप्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. 29व्या व 37व्या अक्षरांच्या मधोमध येणारे कोणते. ठीक आहे. येणारे अक्षर कोणते. तर आपल्याला एबीसीडी काढलेली आहे आपण. ए किती नंबरला, 1 नंबरला. बी ला नंबर काय दिला, 3 नंबर. विषम संख्या त्याच्यात 1 3 7 9 11 13 15 17. त्यानंतर पुढे काय येणार 19 21 23 25 27 29 29 नंतर 31 33 35 37 39 41 43. पुढे येणार 45 47 49 51 आणि 53. हे विषम संख्याचे सगळे नंबर दिले आपण याला. आणि आता विचारले 29व्या व 37व्या अक्षरांच्या मधोमध येणारा अक्षर. हा आता ही विसडी आपली एकदम अशी लाईन मध्ये असलं तर अजून सोपं गेलं असतं. तरी तुम्हाला सांगतो 29वा आणि 37वा अक्षर बघा. आता मी कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. 29वा कुठं आहे तर हा आहे 29वा नंबर. 29वा आणि 37 कहा गया 37, ये आहे 37. या दोघांच्या मधोमध असणारा अक्षर बघा. इकडून एक पाऊल गेलं तिकडून एक पाऊल आलं. पी हे अक्षर या दोघांच्या मधोमध आहे ना 33 ला. 29 आणि 37च्या मधामध्ये पी हा काय आहे एकदम सेंटरला आहे. म्हणून पी आपला जो असणार आहे आन्सर असणार आहे. बरोबर आहे. हे बघा पी एकदम सेंटरला दिसते. तर इथं पी कुठे दिसते का तुम्हाला दिसते म्हणजे पर्याय क्रमांक 1. 21चा आन्सर काय मिळाला पर्याय क्रमांक 1. ओके व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. 21वा झाला. जरा 22वा प्रश्न करतो. चलो. अरे तो पण हाच प्रश्न त्या प्रकारे 39वे 27वे 11वे व 29वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे विचारले. आता आपल्याला अक्षर कुठलं कुठलं घ्यायचं होतं परत द्यावं लागेल. आता ते विषम संख्या तिथंच घेतला असतं तर बरं झालं असतं. हा बघा विषम संख्या घ्यावं लागते आपल्याला. 1 3 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29. त्यानंतर 31 33 35 37 39 41 43 45 47 49 51 53. ठीक आहे. तर 39 27 11वे आणि 29वे पद घ्यायचंय. तर 4 पद कुठले कुठले घ्यायचे बघा. 39 का गया 39 म्हणजे एस घ्यायचं. त्यानंतर 27 पद पुढे गेलं 27व 27 म्हणजे एम घ्यायचं. त्यानंतर 11वे आणि 29वे 11वे ई आणि 29वे किती नंबर आहे 29व एन. एन कुठला शब्द तयार होईल बा बरोबर घेतलंय का पण आपण 39व. यस यस ओके. त्यानंतर 27व एम बरोबर आहे. 11वे ई 29वे एन 27 28 29 एस एम ई एन. याच्यात तो कुठलं होत नाही ते यार. फिर भी एक बार देखना पड़ेगा. ठीक है इसको हम जरा देखेंगे क्या है. हा एक मिनिट आपली एक मिस्टेक झाली बघा. काय म्हणताय 1 नंतर 3 आणि 5 सोडून डायरेक्ट 7 घेतला. विषम संख्या घेताना थोडीशी घाई झाली आपली. त्यामुळे आपल्याला हे रिपीट लावावं लागेल मग आपला क्वेश्चन हा सॉल्व्ह होईल. बस 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 एक मिस्टेक अभी सॉल्व करने इसको. तर काय नंबरिंग 1 नंतर काय 3 5 7 9 11 नंतर 13 15 17 19 देन आफ्टर ऑल 21 23 25 27 29 31 33 35 37 39 41 43 45 47 49 आणि 51. ठीक आहे 51 पर्यंत आलो. म्हणजे हे विषम संख्याचा असा प्रकारे द्यावा लागेल. आता काय सांगले एक आता बघायला राऊंड करू आपण. 39 27 11 ठीक आहे 39 27 11 हे बघा 39. त्यानंतर
27 11 कहाँ गए 27 नंतर 11 आणि 29 सुद्धा. आता हे जे राऊंड केले ते एकदा लिहून घेऊ आपण. काय काय आहे त्याच्यात? एफ आहे, टी आहे, ओ आहे, एन आहे. तर याच्यापासून काय कशा प्रकारे शब्द तयार होतो? एफ ओ एन टी हा फॉन्ट हा शब्द तयार होतो. बरोबर आहे. याला आपण असं लिहू शकतो एफ ओ एन टी, मागं पुढं करून लिहायचं आणि हा अर्थपूर्ण शब्द इथं तयार झाला. ओके गुड. चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन के तरफ चलते हैं. प्रश्न क्रमांक 23. हा OEYNJ या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. फार इझी आहे. या शब्दामध्ये बघितलं तर आपल्याला एन्जॉय हा शब्द तयार होताना दिसतोय. याला तयार करू आपण ENJOY. ठीक आहे. एन्जॉय हा शब्द तयार होतो आणि त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा उजवीकडून क्रमांक कोणता असेल? मधोमध अक्षर कुठलं येते? जे येते, जे. ठीक आहे. आणि जे असं उजवीकडून बघायला तर किती नंबरला आहे बघा? 10 नंबरला आहे. ठीक आहे. किती नंबरला आहे? 10 नंबरला. तर सॉरी उजवीकडून म्हणलं ना, असं तर आपण डावीकडून चाललो. उजवीकडून म्हणजे 17 नंबरला येणार तो. किती नंबरला? 17. तो इसका जो नंबर होगा जे का वो कितना आएगा? 17. तर बघा 17 म्हणजे पर्याय क्रमांक 1. ओके गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन 24वा. काय म्हणतोय 24वा प्रश्न? अँटला 35 असे लिहिले जाते तर डेस्क. ठीक आहे. डेस्क कसे लिहिले जाईल? हा शब्द कसा लिहिला जाईल? आता अँड जर बघितलं आपण ANT, एबीसीडी मध्ये 1 नंबरला ए येतो, अधिक 14 नंबरला एन येतो, अधिक 20 नंबरला टी येतो. सगळ्यांची बेरीज जर केली आपण तर किती होते? 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35. बेरीज आली सगळ्यांची 35. ओके. सगळ्यांची बेरीज 35 आली. तसंच डेस्क हा शब्द घ्यायचा आता आपल्याला. DESK. डी बघा किती नंबरला आहे? 4 नंबरला, अधिक ई आहे 5 नंबरला, अधिक एस आहे 19 नंबरला आणि टी आहे 20 नंबरला. ST. ओके. तर या सगळ्यांची बेरीज केली तर काय येणार आहे? 20 आणि 20 40, 40 आणि 5 45, 45 आणि 4 46 47 48 येईल ह्या सगळ्यांची बेरीज. ठीक आहे. तर 48 पर्याय क्रमांक मध्ये कुठं आहे का? आहे का? 39 येईल का? DESK. फिर से देखो एक बार. अच्छा शेवटी के आहे का? इथं टी दिले आपण. टी नाही येणार, के येईल. डेस्क. डेस्क म्हणजे DSK. तर हे 4 हे 5 19 आणि के 11 नंबरला येतो. आता करा सगळ्यांची बेरीज. तर हे 5 आणि 4 9, 9 इकडे गेला 10 10 20 10 30 39. सगळ्यांची बेरीज 39 येईल. तर 39 म्हणजे पर्याय क्रमांक 4 येईल. ओके. स्पेलिंग वगैरे व्यवस्थित बघत चला. मिस्टेक कर दुर्लक्ष करा आणि क्वेश्चनवर कॉन्सन्ट्रेट करा. त्याच भाषेमध्ये इंडिया कसं लिहिलं जाईल बघा. हा तर आपल्या देशाचा प्रश्न आहे रे बाबांनो, चुकलाच नाही पाहिजे. इंडिया. ठीक आहे. INDIA. आय किती नंबरला आहे? ABCD मध्ये बघा 9 नंबरला. ठीक आहे. 9 अधिक 14 अधिक 4 अधिक 9 अधिक 1. ठीक आहे. 9 आणि 1 10 झाले. हे 10 14 आणि इथं लिहितो आता खाली मी. हे 10 14 आणि हे 4 18 आणि अधिक हे 9 9 2 18 9 27 27 अधिक हे 10 37. ठीक आहे. 37 आन्सर म्हणजे पर्याय क्रमांक 2. सगळ्यांची बेरीज किती येते यांची? 37 येते. ठीक आहे. तुम्ही बेरीज वगैरे नाही का व्यवस्थित करत चला. आपल्याला भारी एकदम मिस्टेक म्हणजे काय म्हणतो आपण काटाछाट करत करत एकदम शॉर्ट मध्ये घेऊन जात असतो आपण. चला पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन इज द 26. ठीक आहे. 26वा प्रश्न काय सांगतो बघू आपण. एका सांकेतिक भाषेत रेड हा शब्द 67 20 असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत ब्ल्यू हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा रेड शब्द जर बघितला आपण RED असा लिहिला. याला जरा उलट लिहायचं. DER असं लिहायचं. DER. आता बघा डी किती नंबरला आहे? 4 नंबरला. ठीक आहे. 4 अधिक 2 झाले 6. ई किती नंबरला आहे? 5 अधिक 2 झाले 7. आर किती नंबरला आहे एबीसीडी मध्ये बघा? 18 नंबरला. 18 अधिक 2 झाले 20. तर 67 20 हे आन्सर आपल्याला शेवटी मिळालेला आहे बघा. 67 20. ओके. तसंच मग ब्ल्यू शब्दासाठी पण तसंच करायचं. काय करणार? ब्ल्यू शब्द लिहिणार BLUE. याला उलट लिहायचं. उलट लिहिलं तर काय येणार? अगोदर EUL आणि नंतर B. तर ई असतो 5 नंबरला आणि नंतर 5 नंबरला. यू बघा किती नंबरला आहे? 21 नंबरला. एल बघा किती नंबरला आहे? 12 नंबरला आणि बी आहे 2 नंबरला. ह्याच्यामध्ये अधिक 2 ह्याच्यात अधिक 2 ह्याच्यात अधिक 2 ह्याच्यात अधिक 2.
तर 5 आणि 2 7, 21 आणि 2 23, 12 आणि 2 14, 2 आणि 2 4. तर 723 144 कुठं दिसते तुम्हाला? 723 144 पर्याय क्रमांक 3. ओके, व्हेरी गुड, समजलं. चला पुढचा प्रश्न. झटपट प्रश्न सोडू आपण, खटपट उत्तर देऊ. आता जर एका सांकेतिक भाषेत स्नेह हा शब्द 62 असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत प्रेम हा शब्द कसा लिहिला जाईल? वा रे वा शब्द. ठीक आहे, तर किती 27वा प्रश्न आहे. 1 मिनिट जास्त फोन. चला ओके, व्हेरी गुड. काय या सांकेतिक शब्दामध्ये स्नेह शब्द 62 असा लिहिलाय? बघू 62 चा काय नेमकं प्रॉब्लेम आहे. स्नेह हा 62 लिहिलाय. आता शब्द लिहू आपण SNE आणि H. कसा लिहिलाय? 62 लिहिलाय. आता बघा एबीसीडी मध्ये एस जर बघलं तर असा 19 नंबरला दिसेल, पण 19 ला न घेता तो आपल्याला असा उजवीकडून घ्यायचा आहे, म्हणजे वरचा नंबर 8 येणार. बरोबर आहे, तर 8 घेऊ आपण. 8 अधिक एन बघा किती नंबरला येणार? 13 नंबरला येणार. अधिक ई बघा किती नंबरला येणार? 22 ला येणार. अधिक एच जर बघितला आपण तर कहा गया रे? एच येणार 19 नंबरला. सगळ्यांची बेरीज बघा केली तर काय येणार? 62 एवढी येणार आहे. ठीक आहे, 62 येईल. समजून सांगण्यासाठी लिहितोय, 62 आलेली आहे. तसंच प्रेम शब्दाला पण आपल्याला लिहायचं आहे. मी घेतलं इथं PREM, प्रेम. तर पी बघा एबीसीडी मध्ये येणार 11 नंबरला. उजवीकडून अक्षर घेतोय आपण. तुम्ही म्हणता सर इथं तो 16 नंबरला दिसतंय की. आपल्याला असा उजवीकडून म्हणजे तोचा उजवा नंबरचा क्रमांक घ्यायचा आहे, म्हणजे 11 ला येईल तो. आर बघा, आर येणार आहे 9 नंबरला. अधिक ई बघा कहां पे है? 22 नंबरला येईल. आणि अधिक यम बघा किती नंबरला येणार आहे? 14 नंबरला येणार आहे. आता करा सगळ्यांची बेरीज. 11 आणि 9 झाले 20, 20 आणि 22 40, 42, 42 अधिक 14 42, 40 आणि 50 52 54 56. ठीक आहे, बेरीज आली 56. 56 आहे का कुठं पर्यायामध्ये? 56 म्हणजे पर्याय क्रमांक 1. ओके, सगळ्यांची बेरीज 56 आली, पर्याय क्रमांक 1 आन्सर आलं. चला पुढचा प्रश्न बघू आता. प्रश्न 28. जर एका सांकेतिक भाषेत स्पॉट हा शब्द 210 असा लिहिला असेल, बीट हा शब्द 84 असे लिहिले असेल, तर प्ले हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा एका शब्दाचा सिक्वेन्स सांगतो स्पॉटचा. SPOT. आता एस जर बघितलं एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे? 19 नंबरला. 19 अधिक पी आहे 16 नंबरला. अधिक ओ आहे 15 नंबरला. अधिक टी आहे 20 नंबरला. सगळ्यांची करा बेरीज. इकडे गेला 20, 20 अधिक 10 30 35 40 50 60 70. ठीक आहे, 70 आली. सगळ्यांची बेरीज 70 ची त्रिपट केली. 7 त्रिक 21 1 0 210. ठीक आहे, जे बेरीज करायची सगळ्यांची त्याची 3 पट करायची, तर 210 आलं. तसंच प्ले शब्दासाठी आपल्याला करून पाहायचं आहे, तर काय येणार? PLAY. ठीक आहे, पी आहे 16 नंबरला. अधिक एल आहे 12 नंबरला. 1 नंबरला ए आणि वाय आहे 25 नंबरला. करा सगळ्यांची बेरीज. 16 अधिक 12 इकडे गेले 18 10 28 29 29 आणि 25 29 अधिक 25 9 5 14 4 हातचा आला 1 5 54. 54 चे करायचे 3 पट. 54 गुणिले 3 तर 3 चौक 12 ला 2 हातचा आला 1 नावाचे 15 आणि 16 162. 162 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ओके, प्ले शब्दामध्ये सगळ्यांची काय केली? अक्षराच्या अंकांची बेरीज आणि त्याचे 3 पट केले. 162 आन्सर आलं, पर्याय क्रमांक 2. ओके, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन. फास्ट चला, तुम्ही एनएमएस स्टुडंट आहेत, तुम्हाला फास्ट मध्ये घेतलं तर ते समजायला पाहिजे. आता ईस्ट बरोबर 9, तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ हा शब्द कसा येईल? ठीक आहे, ईस्ट बघू आपण. EAST. तर ई बघा किती नंबरला आहे? 5 नंबरला. अधिक 1 नंबरला ए आणि एस नंबरला 19 आणि 20 नंबरला टी. सगळ्यांची करा बेरीज. 20 आणि 20 40 आणि 5 45. 45 भागिले 5 करा. 5 9 45. 9 आलं उत्तर, हे बघा 9. तसंच आता नॉर्थ घ्यायचं आपल्याला. सगळ्यांची बेरीज करायचं, भागिले 5 करायचा. तर आता काय घेणार? नॉर्थ. NORTH. बघा एन आहे 14 नंबरला. ओ आहे 15 नंबरला. आर आहे 19 ला. 19 ला नाही 18 ला असेल. आर आहे 18 ला. टी आहे 20 ला आणि एच आहे 8 ला. सगळ्यांची करायची बेरीज. 14 2 28 1 29 29 अधिक 18 20 28. ठीक आहे, 29 अधिक 18 20 8 9 8 आणि 8 16 8 2 16 24 25 ला 5 हाताला 1 2 2 4 5 6 65. 65 ची कराय 65 भागिले 5. ठीक आहे, 65 भागिले 5. 5 1 5 5 तरी 15 13. कुठं आहे का पर्यायामध्ये 13? 13 तर कुठंच नाहीये. आपली बेरीज चुकली. ठीक आहे, फिर से करो बेरीज. फिर से करो बेरीज चुकली. जरा दमन करू. एन आहे 14 नंबरला. उभ्यामध्ये लिहू. 14 अधिक 15 अधिक 18
हे आहे ना बरोबर. आर बघा 18 नंबरला, 18. टी आहे 20 नंबरला. हा भाई टी पण 20 नंबरला आहे. एच आहे 8 नंबरला. ठीक आहे बरोबर आहे, एच 8 नंबरला. तर काय घेतलं 14 15 18, 14 15 18, 20 आणि 8, 20 अधिक 8, 8 × 8, 8 2 16, 16 आणि 4 20 आणि 5 25 ला 5. आजचे आले 2, 1 2 3 4 5 6 7 75. ठीक आहे, आता आलं ना बरोबर 75. बेरीज आली 75 भागिले 5 केलं, 5 1 5 आणि 2 उरले, 5 5 25, 15. पर्याय क्रमांक आता आहे का कुठं 15, पर्याय क्रमांक 4 हे आलं 15. आता याच्या पुढे काही प्रश्न नसतील बहुतेक तर ऍज पर टू माय नॉलेज. बरोबर, याच्या पुढे प्रश्न आहे तर 29 प्रश्न होते. विद्यार्थी मित्र, या सांकेतिक भाषा ड मध्ये जे आपले 29 प्रश्न होते एकूण ते आपण पूर्णपणे सोडवलेले आहेत. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पुढचे पण पाहिजे असतील कमेंट बॉक्स मधून टाकून द्या कुठल्या टॉपिकवर पाहिजे, त्यावर सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ लेक्चर्स बनवूयात. इथं आपण थांबू. धन्यवाद.